नमस्कार. आज 23 जानेवारी 2026 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. प्रमुख शहरांत महिला कारभारी, महापौरपद सोडतीमध्ये 29 पैकी 15 ठिकाणी महिलांना संधी. इथे तुम्ही संपूर्ण महानगरपालिकांची लिस्ट वाचू शकता, जे की आपल्यासाठी आवश्यकतेचं नाही आहे. पहा, ओके, फक्त तुम्ही जर त्या शहरामध्ये असाल तर तुमच्या शहरासाठी कोणतं आरक्षण तिथं जाहीर झालेलं आहे हे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर काल जेव्हा आरक्षण सोडत झाली त्यामध्ये पण काही वादविवाद झालेले आहेत. पहा, आता मुंबई महानगरपालिका जर तुम्ही पाहिलात तर तिथे एस.टीला तिथे जागाच सोडण्यात आलेली नाही आहे. ओके, त्यानंतर महिलांना परत संधी देण्यात आलेली आहे व हे वादविवाद चालत असतात. आपला त्यामध्ये आता डीपली आवश्यकता नाही जाण्याची. ओके, पुढची बातमी आहे, राज्यात 30 लाख कोटींची गुंतवणूक, फडणवीस यांची दावोसमध्ये घोषणा. आता दावोस येथे काल काय काय झालं, अतिशय महत्त्वाची घडामोडी काल झालेली आहे. त्या बातमीला आपण द हिंदू आणि लोकसत्ता व 3 आर्टिकल आलेले आहेत. आजच्या वृत्तपत्रामध्ये जवळपास 3-4 आर्टिकल आहेत. ओके, एक द हिंदूचा आणि लोकसत्तामधील 3 असे 4 आर्टिकल आपण एकदा डिस्कस करणार आहोत. तर तत्पूर्वी ना आपण द हिंदूमधील जे फ्रंट पेज आहे त्याला लवकरात लवकर क्लिअर करून घेऊयात. मग पुन्हा एकदा दावोसमध्ये गेलो आपण की मग तेथून लेक्चर संपण्याच्या पूर्वीच आपल्याला बाहेर यायचं आहे. तर चला सुरुवात करूयात. पहिली बातमी आहे, टेन्शन रायझेस इन मणिपूर आफ्टर मैतेई मॅन किलिंग. आता पहा, काल परत एकदा वाद तिथे उफाळून आलेला आहे. मैतेई मॅन म्हणजे मैतेई या अनुसूचित जमातीचा व्यक्ती कुकी या अनुसूचित जमातीच्या त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी जात होता, पण मैतेईच्या व्यक्तीला तिथे मारण्यात आलं व तेव्हापासून परत एकदा टेन्शन तिथं राईज झालेले आहेत व सेंट्रल गव्हर्नमेंटवरती आता जबाबदारी आलेली आहे, कारण राष्ट्रपती राजवट मणिपूरमध्ये लागू आहे. ओके, पुढची बातमी, कर्नाटका गव्हर्नर कट शॉर्ट स्पीच टू लेजिस्लेचर वॉकआउट. पहा, जसं आपण पाहिलेलं होतं रवी, त्याच्यानंतर चंद्रन. ओके, म्हणजे अगदी जर तुम्ही पाहिलात पहिल्यांदा तमिळनाडू, त्याच्यानंतर केरला, त्याच्यानंतर आता कर्नाटका. तिन्ही राज्यामध्ये सेम इश्यू आहे. ओके, फक्त केरळमध्ये पण इश्यू तसा झाला होता की केरळच्या गव्हर्नरनी वॉकआउट केलं नव्हतं, परंतु तमिळनाडूचे गव्हर्नर आणि कर्नाटकाचे गव्हर्नर दोघांनी पण वॉकआउट केलेलं आहे. मग आर्टिकल 176 इथं रिलिव्हन्स काय आहे असा चीफ मिनिस्टर तिथं प्रश्न विचारत आहेत. जर तुम्हाला डिस्कसच करायचं नाही किंवा तुम्हाला अभिभाषणच करायचं नाही आहे तर मग तुम्ही पोस्टचं रिलिव्हन्स काय आहे तिथं, असा प्रश्न तिथं येत आहे. पण पहा, अगदीच जर तुम्ही पाहिलात तर सुप्रीम कोर्टाने याच्यापूर्वीच निर्णय दिलेला आहे, त्यामुळे आता आपण परत बाल की खाल निकालना असं करू शकत नाही. हां, याच्या पुढे जाऊन तुम्हाला फक्त कालच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं होतं ना की डिस्कशन आपण कसं करू शकतो की आर्टिकल 176चं आता महत्त्व राहिलेलं आहे का. त्यामुळे पहा, ॲन्सरमध्ये थोडंसं मॉडिफिकेशन्स तुमच्या आले तर बेटरच आहे. व पहा, असा डायरेक्टली प्रश्न तर विचारला जाणार नाही माझ्या मते, पण इंटरव्ह्यूमध्ये वगैरे जर चर्चा चालू असली, आता पहा आज चर्चा झालेली आहे कर्नाटका गव्हर्नरची व तुमचा जो दुपारी इंटरव्ह्यू असेल ना तर हा प्रश्न विचारला जाऊ शकेल. मग त्यामुळे ना तुम्ही थोडंसं सबुरीचा मार्ग तिथं निवडणं खूप गरजेचं आहे राज्यपाल संदर्भात. कारण फक्त पहा, हा राज्यपालचा जो इश्यू आहे तो कुठे होत आहे, फक्त साऊथच्या स्टेटमध्ये होत आहे, नॉर्थच्या स्टेटमध्ये हा इश्यू नाही आहे. मग तुम्ही तिथे उत्तरमध्ये हा पॉईंट नक्की लक्षात ठेवू शकता. पहा की गव्हर्नर चांगला कोण असतो किंवा चांगलं शासन कोणाला म्हणायचं, अगदीच पहा, जो गव्हर्नरलेस करतो, म्हणजे द गव्हर्नर विच इज द बेस्ट हू गव्हर्नरलेस. ओके, जर राज्यावरती जर जास्त नियंत्रण ठेवलात ना तर अगदी ते चुकीचं होतं व नरेंद्र मोदी यांनी 2014ला हेच शब्द म्हटलेले होते. पहा, ओके, व तेथूनच आपण पुढे घेतलेला आहे. त्यानंतर GS2मध्ये आपला गव्हर्नन्स हा टॉपिक आहे, त्यामुळे हे जे मी शब्द बोलतोय तो खूप महत्त्वाचे आहेत. GS2ला जर हा प्रश्न आला नाही तर इंटरव्ह्यूमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे प्लीज थोडंसं या पद्धतीने थोडंसं विचार करत चला तुम्ही. ओके, डन. आय होप ही बातमी आता समजलेली असेल. नेक्स्ट आहे पहा, परत इथं आलेली आहे दावोसची बातमी. या बातम्यांना आपण एकत्रित कव्हर करणार आहोत. ओके, त्याच्यानंतर पुढची बातमी आहे, मुंबई हे मेयर जनरल कॅटेगरी महिला यावेळेस परत एकदा येणार आहेत. ओके, मेयर म्हणजे BMCच्या ज्या मेयर असतील त्या महिला असतील व जनरल कॅटेगरीमधून त्यांना आरक्षण आहे. डन. पुढची बातमी आहे, सुप्रीम कोर्टाने फायनली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला विचारलेलं आहे की तुम्ही इमिग्रेशन संदर्भात काय करत आहात. ओके, म्हणजे जे SIR चालू आहे ना तुमचं, त्यामध्ये सिटिझनशिप विचारत आहात तुम्ही किंवा आधार कार्डला तिथं अमान्यता आहे, दुसरं रहिवासी डॉक्युमेंट वगैरे तुम्ही विचारत आहात ना, मग तुमचा हेतू काय, मूळ हेतू काय, की तुमचं सिटिझनशिप चेक करणं हेतू आहे की तुम्हाला फक्त वोटर लिस्ट अपडेट करायची आहे, असे 2 प्रश्न सुप्रीम कोर्टाने काल विचारलेत. आता पाहूयात इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सुप्रीम कोर्टामध्ये काय उत्तर देईल. त्याच्यानंतर पहा, आता आजचे जे आर्टिकल्स आहेत, त्यानंतर महत्त्वाच्या बातम्या आणखीन दिसत आहेत. ते पहा, पंजाबमध्ये 10 लाखाच्या स्कीमचं वगैरे त्यांनी हे केलेलं आहे, अनावरण केलं आहे. त्यानंतर ट्रायबल सस्पेंडेड मार्च आफ्टर पालघर सिविक बॉडी असेप्ट डिमांड ऑन फॉरेस्ट राईट्स. ओके, जे वन कायदे आहेत त्या संदर्भाच्या मागण्या घेऊन काल सर्वांना माहिती असेल की पालघरमध्ये निदर्शनं झाली होती, मग त्यांनी थोडंसं मार्चपर्यंत स्टॉप केलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. पहा पुढे चला.
इथे आणखीन महत्त्वाची न्यूज आहे का? हां, तर विजयची TVK जी पार्टी आहे पहा, त्यांना तमिळनाडूमधील जे इलेक्शन येणारे आहेत त्यांना लढण्यासाठी त्यांना पहा व्हिसल हे सिम्बॉल तिथं अलोकेट केलं गेलेलं आहे. त्यानंतर परत तेच राज्यपालबद्दलचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर हे जे आर्टिकल्स आहेत ते आपल्याला तिथं डिस्कस करायचे आहेत. आता ब्रिक्स परिषदबद्दलचा पण आर्टिकल आहे जो की याच्यापूर्वीच आपण डिस्कस केलेला आहे पहा, पण काल दावोसमध्ये जी घडामोड झालेली आहे त्याला अनुसरून आज चर्चा करायची आहे आपल्याला. ओके, व पहा प्लीज रेग्युलर राहा. जर तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन जर समजायचं असेल ना, आता मी कालच्या लेक्चरमध्ये काहीच चर्चा केलेली नव्हती, पण परवा दिवशीचा लेक्चर जर तुम्ही पाहिला तर त्यामध्ये ब्रिक्सबद्दलचं डिटेलमध्ये आहे डिस्कशन. त्यानंतर क्वाडचं पण डिटेल डिस्कशन तेव्हाच आहे. ओके, त्यामुळे पहा प्लीज बी रेग्युलर. GS2 आणि इंटरनॅशनल रिलेशनसाठी तर मी नक्की म्हणू शकेल. बाकी मी स्वतःच सांगत असतो पहा की जर बातमी कामाची नसेल ना तर मी इथं स्टॉप वगैरे करू शकता, असं बिलकुल मी स्वतःहून म्हणत असतो, कारण तुमचा टाईम महत्त्वाचा आहे तिथे. पण पहा आजचं लेक्चर जर शक्य झालं ना तर पूर्ण तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि नेटो म्हणजे नेटो डोनाल्ड ट्रम्प यांना भेटलं का, अशा पद्धतीचं हे आर्टिकल आहे. म्हणजे खरं पाहिलं ना तर हे होणार नाही व असं होऊ शकत नाही, त्यामुळे स्किप करू शकता. ओके, त्याच्यानंतर टेक्स्ट अँड कंटेक्स्ट वगैरे आहे. RBI बद्दलचे पण आर्टिकल आलेले आहेत, ते आपण घेणार आहोत. तर चला, द हिंदू संपलेला आहे. मी डिस्कस करतोय आता लोकसत्तामध्ये 4 आर्टिकल आपल्याला डिस्कस करायचे आहेत. डन. त्याच्यानंतर महत्त्वाच्या बातम्या दुसऱ्या आहेत पहा. काश्मीरमध्ये दोडा जिल्ह्यात दुर्घटना झालेली आहे. वाहन दरीत कोसळून 10 जवान शहीद. व पहा अगदी वर्षभरातील अपघात जर तुम्ही पाहिला तर जास्त अपघात होत आहेत. मग याला नेमकं कारणं काय आहेत ही चौकशी झाल्यानंतरच आपल्याला समजेल. आपण अद्याप फक्त याला एक अपघात झालेला आहे असंच तुम्ही म्हणू शकता की वाहन दरीत कोसळण्याचं कारण तर जो वाहन चालक होता त्याचं नियंत्रण सुटलं. ओके, हेच इथं प्राथमिक कारण दिलेलं आहे. परंतु तुम्ही जर पाहिलात तर 4 जानेवारी 2025, 4 मे 2025 आणि 7 ऑगस्ट 2025ला पण अपघात झालेले आहेत. ओके, मग याची चौकशी सखोल चौकशी होणं खरंच गरजेचं आहे. पुढची बातमी आहे जाधव समितीस दुसऱ्यांदा मुदतवाढ. राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण अंमलात आणण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आलेली होती? तर डॉक्टर नरेंद्र जाधव समिती. हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. त्यानंतर डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं पुस्तक कोणतं आहे? तर आमचा बाप आणि आम्ही. ओके, तर हे बुक तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्या अनुसरूनच आणखीन एक पुस्तक आहे पहा, श्यामची आई साने गुरुजी. ओके, कारण आई ही साने गुरुजी यांनी दिले, तर बाप मिळवून देणारे डॉक्टर नरेंद्र जाधव होते. ओके, महाराष्ट्रासंदर्भात हा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा तुम्ही निबंधामध्ये हे पुस्तकाचं जर नाव लिहिलात किंवा म्हणजे असं डिस्कशन जर केलात तुम्ही तर चांगले मार्क तुम्हाला नक्कीच मिळतील. पुढे चला, दावोसमध्ये बोर्ड ऑफ पीसची सुरुवात झालेली आहे. ओके, याच बातमीला मला डिस्कस करायचं आहे. पण तत्पूर्वी आणखीन एक महत्त्वाची बातमी पहा. मंत्र्यांची मोकाट मुले सापडत का नाहीत असा प्रश्नचिन्ह काल बॉम्बे हायकोर्टाने उपस्थित केलेला आहे. व पहा काल न्यायालयाने अतिशय जास्त ताशेरे तिथे दिले आहेत. पहा, मंत्र्यांची मुले गुन्हा करून मोकाट फिरतात, मंत्र्यांच्या संपर्कात राहतात, मात्र पोलिसांना सापडत नाहीत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? मुख्यमंत्री या प्रश्नी गप्प का आहेत? ते एवढे हतबल झाले आहेत का की ते आपल्या मंत्र्यांनाच बोलू शकत नाहीत? अशा प्रश्नांची सरबत्ती काल न्यायालयाने केली व शुक्रवारी 11पर्यंत पोलिसांपुढे शरणागती होण्यासाठी पण त्यांनी वेळ दिलेला आहे. ओके, आज 11 वाजेपर्यंतचा त्यांना वेळ आहे. ओके, अन्यथा बॉम्बे हायकोर्ट तिथं काय देणार आहे? डायरेक्टली आदेश देईल व अरेस्ट वॉरंट बॉम्बे हायकोर्टाचं जर आलं तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट वगैरे तिथं लागू शकतात. त्यामुळे पाहूयात आता आज काय होतं बॉम्बे हायकोर्टामध्ये. ओके, जास्त करून पहा सुप्रीम कोर्ट बोलण्याची सवय लागलेली आहे, त्यामुळे ते होतं. म्हणजे बोलत असताना मला सुप्रीम कोर्ट आठवत होतं, सॉरी फॉर दॅट. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ शकतो. मुंबई विद्यापीठात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्यात येत आहे. तर पहा, केंद्र सरकारच्या वतीने सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय व PM केअर्स बालक योजना लाभार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन योजना, स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन हे केंद्र तिथं उपस्थित केलं जात आहे. पुढची बातमी आहे, राज्यातील 21,000 शाळांमधील मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अतिशय बेस्ट न्यूज आहे पहा, माजी सैनिकांमार्फत हे प्रशिक्षण दिलं जाईल. ओके, पुढची बातमीकडे आपण जाऊयात. त्यानंतर आता आजच्या बातमीचं म्हणजे जे देश विदेश आहे किंवा इंटरनॅशनल रिलेशन, त्यानंतर जे दावोसमध्ये काल घडलेलं आहे त्याबद्दल सगळी आता आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. व पहा, काल मुख्यमंत्र्यांनी जे काही म्हटलं ना दावोसमध्ये ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाही आहे, तर इंटरनॅशनल रिलेशनमध्ये काल काय झालं ते महत्त्वाचं आहे. तर आपण सुरुवात करूयात पहा डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडून आल्यापासून. ओके, तर पहिला आर्टिकल त्याबद्दलचाच आहे की डोनाल्ड ट्रम्प यांना 1 वर्ष झालं, त्यामुळे त्यांना हॅपी बर्थडे आपण देऊयात. ओके, म्हणजे त्यांच्या खुर्चीवर येण्याला हॅपी बर्थडे आहे. पहा, त्यांनी किती वर्षाची झाली ते आपल्यासाठी गरजेचं नाही आहे, तर 1 वर्ष झालं त्यांना येऊन, त्यासाठी त्यांना अतिशय शुभेच्छा. पण आता आपण सुरुवात करत आहोत आजच्या आर्टिकलला. पहा,
सर्वांनी इकॉनॉमिक्स ज्या वेळेस शिकलात ना त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल की युनायटेड स्टेटमध्ये सबप्राईम क्रायसिस आलेलं होतं 2008. सबप्राईम क्रायसिस जर म्हटला तर 2008 तुम्हाला नक्कीच लक्षात येतं. व त्या दरम्यान भारत देशामध्ये कोणाचं सरकार होतं तर मनमोहन सिंग. ओके, भारत देशाला तेवढीशी जास्त झळ झालेली नव्हती पहा, पण सर्व्हिस सेक्टरला तिथे नक्कीच झळ झालेली होती. ओके, 2008 सबप्राईम क्रायसिस. मग सबप्राईम क्रायसिस नंतर अमेरिकेला भरपूर धडे भेटले पहा. मग अमेरिकेला धडे भेटले त्यासोबतच पहा तिथे देखील काय झालं, श्रीमंत आणि गरीब यांमध्ये जी दरी आहे ना ती वाढली. मग ती दरी वाढली व 2016मध्ये आले नवीन राष्ट्राध्यक्ष 2016मध्ये भेटले, ते होते डोनाल्ड ट्रम्प. ओके, मग डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर पहा त्यांनी काय म्हटले, जाता जाता म्हणजे 2020मध्ये त्यांचा कालावधी जेव्हा संपला त्यांनी जाता जाता त्यांनी काय म्हटले पहा की आपला 2008मध्ये जी सबप्राईम क्रायसिस आलेलं होतं त्यामुळे जी श्रीमंत आणि गरिबाची जी दरी निर्माण झालेली आहे ती आपल्याला दरी भरून काढावी लागेल. व ती जर दरी भरून काढायचं म्हटलं तर आपल्याला दुसऱ्या देशामधून जे कोणी लोक येत आहेत त्यांना आपल्याला तिथं बंदी घालावी लागेल. कारण आपण आपलं काही करू शकतो, म्हणजे आपण काय करूयात, आत्मनिर्भर भारत ज्या पद्धतीने आहे तसं आत्मनिर्भर अमेरिका करूयात असं म्हणत त्यांनी काय केलं पहा, 2024च्या इलेक्शनचा त्यांनी कॅम्पेन सेट केला. व त्यांनी म्हटले की आपण काय करूयात, मेक अमेरिका ग्रेट अगेन. व याला साथ मिळाली ती इलॉन मस्क यांची, बिझनेसमॅन होते, त्यांनी साथ मिळाली म्हणजे त्यांनी पैसे वगैरे दिले त्यांना. ओके, म्हणजे फंडिंग वगैरे त्या पद्धतीने झाली की मेक अमेरिका ग्रेट अगेनचे नारे लागले. व 2023मध्ये त्यांनी 2025चा प्लॅन रेडी केला पहा. मी जर इलेक्शन जिंकून आलो तर मेक अमेरिका ग्रेट अगेन अशा पद्धतीने तिथे नारा त्यांनी देत इलेक्शन त्यांनी अतिशय बहुमताने त्यांनी निवडून आले. बहुमताने निवडून आल्यानंतर पहा अतिशय म्हणजे कदाचित त्यांना नोबेल पीस प्राईज वगैरे पाहिजे होता असं तुम्ही म्हणू शकता, कारण लास्ट इयरला तर खूपच त्यांनी त्यासाठी प्रयत्न केलेले होते पहा. ओके, मग नोबेल पीस प्राईजच्या मागे काय लागले वगैरे ते सर्व काही ठीक आहे, परंतु जानेवारी 2026 उघडलं म्हणजे पहा 2025चा काळ हा थोडासा शांततामय आपण पाहू शकतो. ओके, भारतासंदर्भात पण त्यांचे थोडेसे संबंध जे होते ते ठीकठाकच होते. ओके, असं नाही की अतिशय चांगल्या पद्धतीचे होते, परंतु ठीकठाक होते असं तुम्ही म्हणा. त्याच्यानंतर पहा जर तुम्ही पाहिला तर ऑगस्ट महिन्यापासून भारत देशाला थोडंसं खटास निर्माण झाली का तर टॅक्सेशनबद्दल. ओके, टॅक्स आपल्यावरती रेसिप्रोकल टॅरिफ त्यांनी लावण्यास सुरुवात केली व 2025 ऑगस्ट महिन्यापासूनच आपले रिलेशन थोडंसं हे झाले होते पहा, खटास निर्माण झालेलीच होती. पण जानेवारी 2026मध्ये आल्यानंतर पहा तुम्हाला माहिती असेल की नोबेल पीस प्राईजचं वगैरे वितरण झालेलं होतं ऑलरेडी व निर्माण झालं पहिल्यांदा 2 जानेवारीपासूनच निर्माण झालं पहा. तर व्हेनेझुएलामध्ये त्यांनी पहिल्यांदा काय अटॅक वगैरे केला व व्हेनेझुएलाचे जे राष्ट्राध्यक्ष आहे व त्यांच्या पत्नी आहेत त्यांना डायरेक्टली न्यूयॉर्कमध्ये त्यांनी घेऊन गेले. ओके, म्हणजे खऱ्या अर्थाने जर तुम्ही आपल्या भाषेत जर म्हटलात तर काय एक पद्धतीने त्यांनी किडनॅपच करून टाकलं. मग पहा कुठे होता मेक अमेरिका ग्रेट अगेन, त्यांचा जो प्लॅन होता 2025चा व तुम्ही 2026मध्ये आल्यानंतर जे पाहिलात ते अमेरिकेचं एक वेगळ्या पद्धतीचं रूप आपल्याला पाहायला मिळालं. मग त्यामुळे लेखक इथं लिहित आहेत पहा की डोनाल्ड ट्रम्प यांना आपण भरोसा देऊ शकत नाही किंवा त्यांच्याबद्दल आपण विश्वास ठेवू शकत नाही. आता विश्वास का ठेवू शकत नाही आपण पहा त्यांच्यावर, तर मूवीजमध्ये वगैरे एक डायलॉग आहे पहा आपल्याकडे, जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ अशा पद्धतीने, आय थिंक रावडी राठोड. ओके, त्या मूवीमधला डायलॉग मला आठवला, अगदी तशा पद्धतीने आहे पहा. डोनाल्ड ट्रम्प जे बोलतात ना ते करू शकत नाहीत किंवा करत नाहीत, पण जे बोलत नाहीत ते अगदी लवकर करतात, अगदी तशा पद्धतीने आहे. आता हे शब्द मी का उच्चारलं तर त्याला थोडंसं आणखीन एक कारण आहे. तर पहा व्हेनेझुएलावर त्यांनी अटॅक केला वगैरे सर्व काही सुरळीत चालू होतं, म्हणजे ठीक आहे. त्याला युरोपियन युनियनने पण पाठिंबा दिला की बाबा तू भारी केलास काम. ओके, का भारी केला काम तुम्ही, तर पहा जे व्हेनेझुएला होतं त्यांनी आपली मार्केट वगैरे ओपन केलं नव्हतं व त्यांचे जे पूर्वीचे राष्ट्राध्यक्ष होते त्यांनी काय केलं होतं पहा, थोडंसं पंगा घेतलेला होता. ओके, व्हेनेझुएलामध्ये तेलाचे साठे वगैरे भरपूर आहेत पण दुसऱ्या देशांसाठी ते ओपन नव्हते. मग त्यामुळे अतिशय युरोपियन युनियनला पण थोडीशी मजा आली की बाबा ठीक आहे त्यांचं घर फुटलेलं आहे ना, मग तिथून आपल्याला पण काहीतरी आणता येईलच ना घरातून. ओके, म्हणजे पहा आता अगदी आपला कोणीतरी दुश्मन आहे. ओके, व दुश्मनाचं घर तिथं हे झालेलं आहे तर दुसऱ्याचं वाईट झालेलं त्यामधून आपल्याला काहीतरी मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा युरोपियन युनियनला होती तेव्हा. ओके, मग त्यांनी ठीक आहे वाह वगैरे केले त्यांनी. ते झालं जानेवारी 2 ते म्हणजे जानेवारीचा पहिल्या आठवड्यामध्ये 2026मध्ये. ओके, मग दुसरा आठवडा आला पहा. दुसरा आठवडा आल्यानंतर थोडंसं आणखीन आपल्याला वापस जावं लागेल नोव्हेंबर 2025मध्ये. नोव्हेंबर 2025मध्ये UN आदेश दिले पहा किंवा युनायटेड नेशन्सचा जो प्रस्ताव आहे तो सर्वांनी स्वीकार केला की इस्रायलने गाझापट्टीवरती आक्रमण थांबावं व गाझापट्टीमध्ये जे तेथील सरेंडर केलेले जे व्यक्ती आहेत त्यांना वापस आपापल्या मायदेशी वगैरे परतण्यासाठी संधी देण्यात यावी असं त्यांनी नोव्हेंबर 2025मध्ये मान्य केलं होतं. व तिथूनच पहा बोर्ड ऑफ पीसची कन्सेप्ट आलेली होती. मग जानेवारी 15 रोजी पहा डोनाल्ड ट्रम्प यांना परत स्वप्न पडलं आपण काय करूयात आता
जे ही आहे बोर्ड ऑफ पीस आहे त्याची स्थापना करूयात. का तर गाझामध्ये आपल्याला शांतता नांदवायची आहे ना, व युनायटेड नेशनमध्ये पण तसा आपण प्रस्ताव ठेवलेला होता. त्यामुळे त्यांना स्वप्न पडलं व बोर्ड ऑफ पीसची तिथं स्थापना झाली. पहा, बोर्ड ऑफ पीस. व अगदी तेव्हा पण न्यूज आलेल्या होत्या किंवा काल पण आलेली होती. मला नाही वाटलं होतं की एवढं डोनाल्ड ट्रम्प याचा इश्यू करतील वगैरे. ओके, पण काल ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण केलं पहा दावोसमध्ये 22 जानेवारी 2026 रोजी, मग त्यानंतर त्यांनी जवळपासचे आपले 35 देश, त्यामध्ये अगदी बारीक बारीक कंट्रीज आहेत, पण आपला जो हे आहे पाकिस्तान, त्याने पण जाऊन तिथं हात मिळवणी केली आहे. व 35 देशांमध्ये पाकिस्तान पण आहे. पहा, व पाकिस्तान त्यानंतर इजिप्त व अर्जेंटिना वगैरे जे बारीक देश आहेत त्यांनी पण तिथे जाऊन हात मिळवणी केली आहे व बोर्ड ऑफ पीसची त्यांनी स्थापना केली. व भारत देशाला यामध्ये इन्व्हायटेड केलं होतं का, तर यस, भारत देशाला इन्व्हायटेड आहे, परंतु भारत देशाने अद्याप स्टँड घेतलेला नाही आहे. ओके, त्यामुळे निश्चिंत राहा, अद्याप काहीच आपल्याला बातमी आलेली नाही आहे इंटरनॅशनल रिलेशनमध्ये इंडियाकडून. पण उर्वरित जे 35 देश आहेत ना त्यांनी मान्य केलेलं आहे व बोर्ड ऑफ पीस त्यांनी काल स्थापना केली. यासोबतच आणखीन महत्त्वाचं यामध्ये म्हटलं तर रशिया आणि चायना कुठं आहेत, तर रशिया आणि चायनाला आपण प्रस्ताव गेलेला आहे. ओके, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता जे मी म्हटलेलं होतं रावडी राठोडमधला डायलॉग मी जे म्हटलेलं होतं त्याचं नेमकं कारण हे आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्या माइंडमध्ये काय चाललं हे आपल्याला माहिती नाही आहे, बरोबर. व त्याचं नेमकं कारण परिणाम काल आपल्याला बेसिकली दिसलं. त्याच्यानंतर आता त्यांनी लांगी कशा पद्धतीने टाकली ते महत्त्वाचं आहे. तर मी काय म्हटलं होतं 2025 नोव्हेंबरमध्ये युनायटेड नेशनचा प्रस्ताव होता, बरोबर. मग आता यांनी बोर्ड ऑफ पीस यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे पहा, की आपण युनायटेड नेशनलाच बाजूला करूयात. ओके, युनायटेड नेशनचा आता रिलेव्हन्स असणार नाही, तर युनायटेड नेशनऐवजी आपण काय करूयात, तर हे जे 35 राष्ट्र आलेले आहेत त्यांचं मिळून आपण बोर्ड ऑफ पीस काढलेलं आहे. त्यामुळे GS2मध्ये प्रश्न असा निर्माण होतो पहा की युनायटेड नेशनचं आज घडीला रिलेव्हन्स काय आहे. कारण युनायटेड नेशन्सने तुम्हाला सांगितलं होतं की बा बोर्ड ऑफ पीस तशा पद्धतीने किंवा काहीतरी शांततेसाठी तुम्ही बसवा, पण यांनी काय केलं, डोनाल्ड ट्रम्प यांनी युनायटेड नेशन्सलाच तुम्ही बाजूला करा आणि इथं माझ्यासोबतच या तुम्ही, आपणच एक नवीन वेगळी संघटना करूयात युनायटेड नेशनसारखी, असं म्हणत आता डोनाल्ड ट्रम्प यांनी जे केलेलं आहे का त्याबद्दल हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, याच्याही पुढे गेल्यानंतर पहा युनायटेड नेशनचं रिलेव्हन्स यांनी कमी करण्याचा प्रयत्न जो झालेला आहे यामध्ये चॅलेंजेस काय आहेत, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटले, जर तुम्हाला याची मेंबरशिप पाहिजे असेल, मेंबरशिपमध्ये पण पहा तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता, आता हे जे 35 राष्ट्र आहेत हे अतिशय पहा छोटे छोटे राष्ट्र आहेत. ओके, त्यांचं काही रिलेव्हन्स नाही आहे तिथे, पण यामध्ये आता कोण सहभाग घेतला नाही ते खूप महत्त्वाचं आहे. अद्याप इंडियाचा स्टँड आला नाही, बरोबर. कारण पहा आपण व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ आहोत, त्यासाठीच ब्रिक्स नेशन आपल्यासोबत आहे. ओके, आज घडीला ब्रिक्स आपल्यासोबत असण्याचं कारणच काय आहे, कारण आपण व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ आहोत. ज्यावेळेस श्रीलंकेमध्ये बाढ वगैरे आली त्यावेळेस कोणी मदत केलं, भारत देशाने मदत केलं. त्यासोबतच पहा तुम्ही भूटान असेल, नेपाळ असेल, त्यानंतर आजूबाजूची जेवढी राष्ट्र आहेत, आता पूर्वी बांगलादेश पण होतं त्यामध्ये सहभागी. तर जेव्हा जेव्हा रशिया युक्रेनचा वॉर झालेला आहे, त्यानंतर इराणमध्ये काही झाले आपलं प्रॉब्लेम, तर आपले देश म्हणजे आपल्या देशाच्या नागरिकांना आपण इव्हॅक्युएट करतो. यासोबतच आपण आपले जे बाजूची जी राष्ट्र आहेत त्यांच्या पण नागरिकांना आपण सुरक्षित तिथे पोहोचवतो. मग अशा पद्धतीने आपण व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ आहोत, बरोबर. मग आज घडीला इंडिया तिथे नाही आहे. त्याच्यानंतर पहा युकेनी पण नकार दिला आहे, जर्मनीने नकार दिला आहे, फ्रान्सने नकार दिलेला आहे. ओके, जे मोठे मोठे राष्ट्र आहेत ना त्यांनी बिलकुल नकार दिलेला आहे तिथे. मग अगदीच पहा फक्त युनायटेड नेशन्स फक्त कोण दिलेला आहे सोबतीला गेलेला आहे, तर बाजूचे 35 राष्ट्र म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना वाह 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 तुम्हीच भारी असं म्हणणारे गेलेले आहेत. त्यानंतर जे रशिया आहे आणि चायना आहे यांनी दोघांनी पण आता थोडंसं स्टँड घेतलेलं आहे, म्हणजे नमता स्टँड आहे. त्यासोबतच इंडियाचा पण स्टँड अद्याप ठरलेला नाही आहे. त्यानंतर कॅनडाचा पण एक स्टँड तिथं ठरलेला नाही आहे. त्यामुळे पहा जे मोठी राष्ट्र आहेत ना त्यांचा स्टँड नाही आहे तिथे. मग तुम्ही बोर्ड ऑफ पीस याला तुम्ही युनायटेड नेशनचा दर्जा देऊ शकता का, बिलकुल नाही. त्याच्यानंतर पहा हे जे बोर्ड ऑफ पीस असेल या बोर्ड ऑफ पीसमध्ये 3-3 वर्षासाठी तुमची काय असेल पहा, जे चेअरमनशिप असेल ती फिरती असेल. ओके, त्यासोबतच यामध्ये चॅलेंजिंग गोष्ट काय आहे, तर तुम्ही यामध्ये $1 बिलियन रुपये पैसे भरायचे, $1 बिलियन तुम्ही पैसे भरायचे व निर्णय घेण्याचा तिथं तुम्हाला अधिकार प्राप्त होईल. मग हे काय आहे, ज्याच्याजवळ पैसा असेल तोच तिथं निर्णय घेऊ शकेल ना. गरीब राष्ट्र तिथं निर्णय घेऊ शकणार आहेत का, तर बिलकुल नाही. म्हणजे पहा आता तुम्ही पाकिस्तानला तिथं मदत केलेली आहे, पाकिस्तान तिथं बोर्ड ऑफ पीसमध्ये जाऊन बसलेला आहे, पण त्याच्याजवळ खरंच पैसे आहेत का, $1 बिलियन तो देऊ शकणार आहे का, मग बिलकुल नाही. मग असे तुम्ही म्हणजे ज्यांच्याजवळ काही हेच नाही आहे, शक्तीच नाही, शक्तिहीन राष्ट्रांचं तुम्ही कशाला हे करत आहात, म्हणजे बोर्ड ऑफ पीस तिथं निर्माण कशाला करायचं. ओके, मग यासाठीच ही समस्या तिथं निर्माण झाली. त्याच्यानंतर पहा आता अगदी आपण
म्हणजे जी टीका करणार आहोत आता ती कदाचित डोनाल्ड ट्रम्प वगैरे यांना लागू नसेल, परंतु महत्त्वाचं तर हे आहे ना, म्हणजे 35 राष्ट्र आहेत, पण ते आवाज आहेत का? आज घडीला पाकिस्तान आवाज आहे का? तर बिलकुल आवाज नाही आहे पहा. ओके, मग अगदी आवाज कोण आहेत? तर युनायटेड किंगडम आहे, जर्मनी आहे, फ्रान्स आहे, इंडिया आहे, कारण व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ म्हणून आपण पुढे आलेलो आहोत. त्यानंतर इस्रायल पहा, हां इस्रायलकडे पण आहेत. ओके, व हे जे 35 राष्ट्र आहेत किंवा जे युनायटेड नेशन्स आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे, यांच्याकडे पहा मिलिटरी ताकद आहे. मग या कारणानिमित्त सध्याला बोर्ड ऑफ पीस म्हणजे शांततेचा प्रस्ताव त्यांनी ठेवलेला आहे, पण कशाच्या बेसिसवर? लष्करच्या बेसिसवर त्यांनी हा प्रस्ताव ठेवलेला आहे. मग पहा ऑर्नामेंट्स जी ट्रिटी झालेली आहे, मग ती खरंच लागू होईल का आज घडीला? तर बिलकुल होणार नाही. मग वर्ल्ड वॉर 3कडे आपण प्रस्ताव करत आहोत का नाही, पुढे चाललेलो आहोत का नाही? तर बिलकुल जात आहोत. मग ह्यामध्ये थोडीशी हीच सध्याला बोर्ड ऑफ पीसमधून आपल्याला GS2मध्ये जर प्रश्न आला तर तुम्ही हेच पॉईंट तिथं नक्की लिहू शकणार आहात. पहा की पीस म्हणत आहेत त्यांनी, परंतु लष्करी ताकदवरतीच हे सगळे राष्ट्र आलेले आहेत. कारण त्यामध्ये जर तुम्ही राष्ट्र दुसरे पाहिलेले असाल, जसं की पाकिस्तान आहे, इंडोनेशिया आहे, त्यानंतर इस्रायलकडे आहे, त्यांचे फोर्सेस आहेत चांगले. त्याच्यानंतर अगदी जर तुम्ही पाहिलात अर्जेंटिना आहे. ओके, हे जर राष्ट्र पाहिलात तर त्यांच्याकडे स्वतःची फोर्स म्हणजे त्या पद्धतीने नाही आहे, ते दुसऱ्यावरती डिपेंडंट आहेत. बेसिकली जास्त करून ते कोणावरती USA डिपेंडंट आहेत. व तुम्हाला माहिती असेल की USA आपण जास्त डिपेंडंट राहू शकत नाही, कारण मी म्हटलं ना, रावडी राठोडचा जो तो डायलॉग तुम्ही आठवू शकता. कारण अगदीच पहा तेही ठीक आहे, रावडी राठोडचा जरी सोडला आपण विषय, तरी तुम्हाला आणखीन नेक्स्ट आर्टिकलमध्ये इथं दिलेला आहे. पहा त्याबद्दल आता चर्चा करूयात. थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल आज घडीला नेटोचा सदस्य कोण कोण आहेत? युरोपियन युनियन आहेतच, बरोबर आहे. त्याच्यानंतर पहा ना तुम्ही, ज्यावेळेस 2020मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना इलेक्शनचं कॅम्पेन करायचं होतं, त्यावेळेस नरेंद्र मोदीसोबत डोनाल्ड ट्रम्प भारतामध्ये आलेले होते. ओके, किंवा अगदी मोदी स्टेडियमवरती त्यांचा मोठा कार्यक्रम पण झालेला होता. पहा मग त्या कार्यक्रमाचं सिग्निफिकन्स काय राहिलं? ज्यावेळेस 2025मध्ये परत ते सत्तेवर आले, त्यावेळेस आपल्याच अंगावरती आल्यासारखं झालेलं आहे ना. किंवा इवन तुम्ही उदाहरण घेऊ शकता कॅनडाचं. ओके, कॅनडाला ते वारंवार हिणवत असतात व मागच्या 3 लेक्चर्समध्ये पण मी त्या गोष्टी तुम्हाला परत एकदा आठवून सांगितलेल्या आहेत की ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प बसलेले होते, म्हणजे ट्रान्झिशन फेजमध्ये होते, त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं, कॅनडाला ऑफर दिली होती की मी तुम्हाला विकत घेतो, तुम्ही माझ्या प्रस्तावनेखाली वगैरे या म्हणून. मग ती तसंच आहे. पहा तुम्ही हे जे 35 राष्ट्र गेलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत, खरंच ते उद्या असं होणार आहे का की ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिपत्याखाली चांगलंच राहणार आहेत, शांततामयच राहणार आहेत? काय गॅरंटी आहे की उद्या पाकिस्तानवर डोनाल्ड ट्रम्प यांनी तोफ वगैरे लागणार नाहीत म्हणून, किंवा पाकिस्तानच्या अध्यक्षाला त्यांनी उचलून घेऊन जाणार नाहीत म्हणून? मग ही समस्या आहे. पहा हे जे 35 राष्ट्र आहेत त्यांना समजत नाही आहे. मग अगदी आपला कोण आठवतात? परत एकदा नेहरू आठवावंच लागतात. ओके, आता अगदी पहा नेहरू यांचे निर्णय काही गलत असतील किंवा काही चुकी बरोबर असतील, याबद्दल डिबेटमध्ये आपल्याला जायचं नाही आहे. ओके, पण नेहरू यांनी आपल्याला एक हे दिली होती, अलिप्ततावादाची एक काय म्हणू शकता एक दृष्टिकोन दिलेला होता. ओके, नॉन अलाइनमेंट मुवमेंट. मग अगदी त्याचा जो नॉन अलाइनमेंट मुवमेंट जी आहे, ओके, त्याचं दृष्टिकोन आपल्याला जवाहरलाल नेहरूंनी दिलं, किंवा आपण जगाला हा दृष्टिकोन दाखवला होता की आपण अलिप्त राहूयात, आपण कोणाच्याही गटामध्ये जायचं नाही. A-B असे 2 गट आहेत. मग आपण स्वतंत्र राहण्यासाठी पात्र आहोत, आपण कोण्याही एकाच्या गटामध्ये वगैरे जाऊ शकत नाही. ओके, मग यासाठीच नॉन अलाइनमेंट मुवमेंटची तिथं स्थापना झाली होती. पहा जवाहरलाल नेहरू यांनी केली होती व विश्वाला आपण एक नवीन दृष्टिकोन दिलेला होता. अगदी तोच दृष्टिकोन घेऊन काल कॅनडाचे जे पंतप्रधान आहे मार्क कार्नी यांनी त्यांच्या भाषणामध्ये हेच गोष्ट सांगितल्या की आज जर तुम्ही डिसिजन घेत नसाल तर उद्या जो व्यक्ती डिसिजन घेत आहे ना त्याच्यात तुम्ही ताटात असाल. ओके, म्हणजे त्यांचं तुम्ही 21 तारखेचं रात्रीचं भाषण तुम्ही पाहू शकता, 55 मिनिट आय थिंक आहे भाषण. तर त्या भाषणामध्ये त्यांनी तेच सांगितले की पहा आपण स्वतःला कमजोर करू नका. जर तुम्ही स्वतःला आज घडीला जर कमजोर समजलात ना तर तेच उद्या चालून तुम्ही पण त्यांच्या ताटामध्ये जाऊन बसणार आहात. डोनाल्ड ट्रम्प यांनी काय गॅरंटी आहे? मी जशा पद्धतीने म्हणत आहे ना, पाकिस्तानवर त्यांनी तोफ लागणार नाही त्याची काय गॅरंटी आहे? तर बिलकुल तेच म्हणत होते कॅनडाचे पंतप्रधान की आज घडीला आपला थोडा तरी आवाज उठवणं गरजेचं आहे. मान्य आहे लष्करी ताकद आपली नाही आहे, कॅनडाची असू द्या किंवा इंडियाची अमेरिकेला भिडणारी लष्करी ताकद नाही आहे, परंतु आपण आपल्या परीने प्रयत्न करू शकतो, कारण आपण सार्वभौम देश आहोत व आपले सार्वभौमत्व टिकवण्यासाठी आपण काहीही करू शकतो. ओके, किंवा तुम्ही डेन्मार्कचं उदाहरण घ्या ना. मी त्या दिवशी पण बोलत असताना म्हटलेलं होतं की डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी काय म्हटलं पहा की डोनाल्ड ट्रम्प यांनी जर लष्करी ताकदीचा इथे ग्रीनलँडमध्ये प्रयत्न केला तर पहिली गोळी कोण मारेल? तर डेन्मार्कचे सैनिक मारतील, असं त्यांनी डायरेक्टली सांगितलेलं होतं. मग आज घडीला आपण तेच करणं गरजेचं आहे. पहा माध्यम मार्ग तुम्ही नक्की निवडू शकतो, जसं युरोपियन युनियन आहेत. ओके, व पहा आता जसं रावडी राठोडचा मी तुम्हाला डायलॉग सांगितला, रावडी राठोडमध्ये डायलॉग काय होता की मैं जो बोलता हूँ वो मैं करता हूँ, वो जो नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूँ. पण ते करायचं नाही आहे. इथं डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याची माघार घेतलेली आहे.
ओके, डोनाल्ड ट्रम्पच्या बाबतीत हे थोडंसं उलटं झालेलं आहे. कारण ज्यावेळेस कॅनडाचे पंतप्रधान, त्यानंतर पहा पहिल्या दिवशी युनायटेड किंगडमचे पंतप्रधान, त्यानंतर इमॅन्युअल मॅक्रो फ्रान्स, ओके, ह्या सर्वांनी ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती टीका चालू केली ना, मग काल येऊन ते दावोसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी बोर्ड ऑफ पीसची स्थापना केली. पण त्याच्या पहिल्यांदा त्यांनी काय म्हटले पहा, 2 डिसिजनमध्ये त्यांनी माघार घेतली की म्हटले मी ग्रीनलँडबद्दलचा इश्यू परत ठेवलेलाच आहे, पण मी तिथे सैनिकी बळाचा तिथं वापर करणार नाही, मी तिथं गोळी वगैरे कोणालाही मारणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी तिथं पहिलं वक्तव्य केलं. त्याच्यानंतर तुम्हाला आठवत असेल युरोपियन युनियन किंवा जे इमॅन्युअल मॅक्रो आहेत त्यांना यांनी धमकी दिली होती, मी तुमच्या वाईनवरती 200% टॅरिफ लावेन जर तुम्ही मला मदत केली नाही तर. मग तसंच पहा, लगेच काल दावोसमध्ये येऊन त्यांनी काय म्हटले की नाही, आम्ही युरोपियन युनियनसोबत वाटाघाटी करायला तयार आहोत व आम्ही तिथे कोणतंही टॅक्सेशन वगैरे तिथं वाढवणार नाही. मग हे पहा, अगदी जर तुम्ही बोलून तिथे किंवा तुम्ही जर एकत्र येऊन तसं जर काम केलं ना, तर अगदी जी मोठी ताकद आहे ना ती झुकू शकते. अगदी आपल्याकडे म्हण आहे पहा, म्हणजे मुंगी आणि हत्तीचं कंपॅरिझन आपल्याला करता येणार नाही, परंतु मुंगी ज्यावेळेस सोंडमध्ये जाते हत्तीच्या, त्यावेळेस अगदी हत्तीला आपण पूर्ण हे करून सोडू शकते. अगदी तसंच इथं झालेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे लष्करी ताकद भरपूर आहे, सर्व काही आहे त्यांच्याकडे, परंतु आज घडीला जर हे सगळे राष्ट्र जर एकत्रित आले, युरोपियन युनियन असू द्यात, कॅनडा असू द्यात, त्याच्यानंतर इंडिया, हे जर सगळे राष्ट्र एकत्र आले तर काहीही करू शकतात. वर्ल्डमध्ये एक ऑर्डर चेंज नक्की करण्याची यांच्याकडे ताकद आहे. व हेच कॅनडाचे पंतप्रधान काल सांगत होते की बा तुम्ही वाट बघू नका निर्णय घेण्यासाठी की आपल्यावर कोणी हे येणार नाही, तर सर्वांना पुढे येऊन गरजेचं आहे, नच तर उद्या तुम्ही त्यांच्या ताटामध्ये असणार आहात. कारण अगदीच पहा, पहिल्यांदा त्यांनी व्हेनेझुएला गिळंकृत केलं, त्यानंतर आता ग्रीनलँडला, मग दुसऱ्या दिवशी काय गॅरंटी आहे, कॅनडाची पण बारी तिथं नक्कीच येऊ शकते. मग पहा, त्यांनी परवा दिवशी म्हणजे प्रेस कॉन्फरन्समध्ये एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी त्यांनी एक इमेज तयार केली होती. पहा, मी मागच्या लेक्चर्समध्ये पण ही गोष्ट सांगितलेली आहे डोनाल्ड ट्रम्प यांची, की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून त्यांनी काय केले होते, तर कॅनडाचा पण प्रदेशमध्ये त्यांनी USA फ्लॅग लावलेले होते, म्हणजे आम्ही तुमची पण सत्ता काबीज करणार आहोत असा त्यांनी दृष्टिकोन दिलेला होता. मग याच कारणानिमित्त प्रत्येक देशाला आता पुढे येणं गरजेचं आहे. व भारतावरती पण पहा, त्यांनी 50% टॅरिफ लावलेला आहे. नक्कीच आपल्याकडे जे सोलार सध्याला बनतं पहा, सोलारला आपलं तिथं घाटा नक्कीच होत आहे. ओके, म्हणजे पहा, आपण आपलं पद्धतीने आपण निर्णय घेऊ शकतो ना, का आपण सार्वभौम आहोत, ओके, सॉव्हरेन नेशन आहोत. मग आपला जी वस्तूमध्ये म्हणजे रशियाकडून ऑइल इम्पोर्ट करायचा किंवा नाही करायचा हे आमचा प्रश्न असेल, वैयक्तिक प्रश्न आहे, पण डोनाल्ड ट्रम्प यांचा इंटरफेअर तिथं होत आहे. या कारणानिमित्त पहा, आपल्याला स्वतःचे निर्णय घ्यावे लागतील. मग यालाच दृष्टिकोन देतं द हिंदूचा आर्टिकल. द हिंदूचा आर्टिकल आपल्याला काय सांगत आहे की बा तुम्ही ब्रिक्स नेशन, आता सध्याला भारताकडे खूप मोठी संधी आहे. पहा, 2026 भारत देशामध्ये काय ब्रिक्स परिषद होत आहे, बरोबर. मग ब्रिक्स जे राष्ट्र आहेत त्यामध्ये कोण कोण आहेत, जवळपास पहा अगदी उर्वरित जे 47 देश आहेत ना ते येण्यासाठी उत्सुक आहेत. ओके, भारत देशाने जर त्यांना सावरून घेतलं किंवा आज घडीला जर तुम्ही अन्य देशांना जर परमिशन तिथं दिली ब्रिक्समध्ये सामील होण्याची, तर 47 देशांची पॉवर तिथं आपल्या भारताच्या पाठीमागे लागू शकेल. ओके, मग 47 देशाची पॉवर जर आपल्यासोबत असेल तर नॉट अ जोक, म्हणजे त्यांच्याजवळ 35 आहेत ना, आपल्याकडे 47 देश तिथं होतील. यासोबतच महत्त्वाचे राष्ट्र कोणते आहेत, ब्राझील, त्यानंतर BR रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. यामधील रशिया आणि चायनाला जर तुम्ही पाहिलात व हे जर ब्रिक्समध्ये व हे देश पुढे येऊन त्यासोबतच पहा रशिया, इंडिया, चायना हे 3 राष्ट्र जरी एकत्र आले व यांनी स्वतःचं डिजिटल करन्सीचं तशा पद्धतीने जर उपयोगाला आणले व डॉलरायझेशन जर झालं, तर पहा अगदीच उद्या काय होईल, तर डॉलरचं मूल्य तिथं राहणार नाही. कारण डॉलरचं मूल्य आज का टिकून आहे, तर 30%च्या वर जे पेमेंट आहेत आपल्याला ते आपल्याला डॉलरमध्ये करावे लागतात जागतिक पातळीवरती. व आपण हेच जर कमी केलं, 30%पेक्षा जर कमी जर डॉलरचं पेमेंट जर झालं, तर अगदी पहा डोनाल्ड ट्रम्प यांना पण अगदी त्यांची पण झोप इथं उडवली जाऊ शकते. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा नोव्हेंबर 2024 पहा, त्यावेळेस ब्रिक्स परिषद होत होती व त्यावेळेस नरेंद्र मोदी किंवा ब्रिक्समधून एक अशी बातमी आली पहा की आपण काय करूयात, तर आता डॉलरऐवजी आपापल्या लोकल करन्सीमध्ये आपण त्याचा वापर करूयात, असा तिथं फक्त एक न्यूज आली होती. तर डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडून त्यांनी काय म्हटले होते, जर तुम्ही तसं केलात तर मी तुमच्यावरती 200% टॅरिफ लावतो. म्हणजे आज घडीला जर तुम्ही डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे पाहिला तर बलाढ्य अर्थव्यवस्था आहे, बलाढ्य सैन्यबळ आहे, बरोबर. याच बेसिसवर ते सध्याला पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत. बाकी म्हणजे खरं पाहिलं तर अगदीच नगण्य आहे. ओके, मग यासाठीच जे द हिंदूचे जे आर्टिकल हे आहेत किंवा द हिंदूमधील जे आर्टिकलचे लेखक आहेत ना, त्यांचं म्हणणं काय आहे, तर तुम्ही काम करा, ब्रिक्स परिषद भारताकडे आहे ना, भारत देशाने पण थोडंसं पुढे येऊन आता काम करणं गरजेचं आहे. किंवा जवाहरलाल नेहरू यांनी जे पाथ दाखवलेलं आहे आपल्याला,
त्या पातळीवरती तरी चालणं गरजेचं आहे. आता आपल्याला शांत बसून चालणार नाही. व पहा, अगदी डोनाल्ड ट्रम्प यांना कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी जे स्पीच केलं त्यामुळे अगदीच परिणाम झाला का, तर बिलकुल झाला. त्यांनी 2 जे निर्णय होते ते त्यांना मागं घ्यावं लागलेलं आहे. त्यामुळे लेखक इथं काय म्हणत आहेत की जो मैं बोलता हूँ अशा पद्धतीचं जे वक्तव्य आहे ना ते त्यांना मागच घ्यावं लागत आहे. ओके, म्हणजे रावडी राठोड इथे अगदीच शांत झालेला आहे असं तुम्ही म्हणू शकता. कारण जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ ते करत नाहीत. डोनाल्ड ट्रम्प जो मैं बोलता हूँ ते करत नाहीत, कारण त्यांना त्यांचे निर्णय वापस घ्यावे लागलेले आहेत. ओके, पण जे बोलत नाहीत ना ते नक्की करतात, ही त्याबद्दलची एक शोकांतिका नक्की आहे. आय होप हे संपादकीय त्यानंतर जे 3-4 आर्टिकल मी एकत्रित घेतलेले आहेत पहा, ते तुम्हाला नक्की चांगल्या पद्धतीने समजलेले असतील. त्याच्यानंतर RBI बद्दलची थोडीशी इन्फॉर्मेशन आहे पहा. म्हणजे जास्त काही नाही, पण इंटरव्ह्यू किंवा अगदी दुसऱ्या एक्झाममध्ये वगैरे जर परीक्षेला प्रश्न आला तर तुम्हाला इलिमिनेशनसाठी तरी नक्की मदत होऊ शकेल पहा हे. तर पहा, आज घडीला जर तुम्हाला सहकारी बँकेची स्थापना करायची जर असेल तर तुम्ही डायरेक्टली RBI कडून परमिशन घेऊन करू शकता का, तर बिलकुल नाही. तर आज घडीला कसं आहे, तुम्ही UPSCचा फॉर्म भरता पहा तसा आहे. ओके, एकीकडे आहे ड्रायव्हिंग लायसन, ओके, व एकीकडे आहे दुसरीकडे UPSCचा फॉर्म. तर पहा, ज्या वेळेस तुम्हाला मन झालं की बाबा आज मला ड्रायव्हिंगचं लायसन काढायचं आहे, माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन नाही, तर मी काढू शकतो का, तर बिलकुल. जायचं वाहन पोर्टलवरती तुम्ही अप्लाय केलात की ड्रायव्हिंग लायसनची टेस्ट येते व तुम्ही टेस्ट देऊन लगेच ड्रायव्हिंग लायसन प्राप्त करू शकता. पण तुम्हाला स्वप्न पडलं मला IAS व्हायचं आहे म्हणून, मग तुम्ही डायरेक्टली IAS होता का, तर बिलकुल नाही. तुम्हाला एक प्रोसिजर फॉलो करावं लागते. अगदी तसंच आहे, सहकारी बँक काढायचं म्हटल्यानंतर तुम्हाला RBIची जी दिलेली प्रोसिजर आहे ना तीच फॉलो करावी लागते व त्याची जी प्रोसिजर आहे त्यावरती सध्याला स्टॉप करण्यात आलेली आहे. ओके, RBIने त्यावरती सजेशन मागवण्यात आलेली आहेत. मग तुम्हाला पण जर काही सजेशन असतील तर नक्की RBIला ते सजेशन तुम्ही पाठवू शकता. पण सध्याला RBI अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे. नवीन सहकारी बँकेची जी परवानगी आहे ती बंद आहे RBIमध्ये. ओके, तर परीक्षेला असा प्रश्न येऊ शकतो पहा की जे RBIचा परवाना ती डायरेक्टली तुम्हाला मिळू शकतो का, तर बिलकुल नाही. त्यासाठी काही क्रायटेरिया वगैरे आहे व तो क्रायटेरिया अद्याप निश्चित झालेला नाही, तो येणार आहे. त्यामुळे निश्चिंत राहा, पुढे गेल्यानंतर आपल्याला ती बातम्या येणारच आहेत. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे इथे काही आर्टिकल्स दिलेले आहेत, म्हणजे वन संवर्धन कायदा 2006 वगैरे. पण पाहत असं त्याला जास्त लेट झालेला आहे व याला आपण ना सेपरेट लेक्चरमध्ये नक्की पाहूयात. ओके, थोडंसं पालघरबद्दल पण आपल्याला चर्चा करायची होती. किंवा पवन निलेवाड जे चॅनल आहे पहा, त्या चॅनलवरती खूप दिवस झालं काही पण टाकलेलं नाही आहे मी, तर त्या चॅनलवरती हे जे लेक्चर आहे ना ते पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन, वन संवर्धन कायदा. कारण पहा, GS2 अगदीच यामध्ये पण हे रिलेव्हन्स आहे, कारण कायदे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही GS3 मध्ये पण हे महत्त्वाचं आहे आणि UPSC प्रिलिम जवळ येत आहे, यासाठी 2006चा वन संवर्धन कायदा खूप महत्त्वाचा आहे. ओके, शक्य झालं तर तुम्ही पवन निलेवाड चॅनलला व्हिजिट करू शकता, तिथे मी हा व्हिडिओ अपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करेन. म्हणजे आज घडीला लवकर होणार नाही पहा, आता 10-20 झालेले आहेत व याची एडिटिंग वगैरे असेल व अन्य दुसरे काम आहेत, त्यामुळे थोडंसं आज नाही पण लवकरात लवकर मी करण्याचा ते प्रयत्न करेन. ओके, सॉरी फॉर दॅट. त्यानंतर याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.